गुलाबी जांभळा सरक मध्ये जा तिकडं. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण आज आहे आमच्या इथे सत्यनारायणची पूजा. याचा तुम्ही शॉपिंग ब्लॉग बघितलाच असेल. जर नसेल बघितला तर लवकरात लवकर जाऊन बघा. आणि आजच्या दिवसाची खूप छान तयारी केली आम्ही आहे, आणि काही तयारी अजून सुरूच आहे. तर ती सगळी तयारी तुम्हाला दाखवते. आणि आज कोणाकोणाचा काय स्पेशल लुक असणार आहे, किंवा माझा सुद्धा आज स्पेशल लुक आहे, तर ते सगळं मी तुम्हाला दाखवते. तर चला मग. तर अशी आम्ही कडेकडेला रांगोळी काढली. कारण ह्या रूममध्ये जिथे गणपती बाप्पा बसले त्या रूममध्ये पूजा होणार आहे. तर अशी कडेकडेला रांगोळी काढली आहे, आणि इथे खाली पूर्ण स्टेअर्सवर अशी रांगोळी काढणार आहे, जे की खूप छान वाटतं. रांगोळी आमच्या घराच्या बाहेर सुद्धा काढायची होती, बट बाहेर पाऊस चालू त्याच्यामुळे रांगोळीच काढू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही घरातच रांगोळी काढून देऊ राहिलो. रांगोळीची आर्टिस्ट आम्ही फार लांबून बोलवली आहे, आणि म्हणजेच की तिला आम्ही पैसे नाही देणार आहे, तरी पण फार लांबून आलेली आहे. तिला खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर आपण तिला तिचा एक्सपिरियन्स विचारूया. हा, सांग तुमचा एक्सपिरियन्स. आर्टिस्ट इकडे बघा एकदा. फुकटच्या आर्टिस्टने आम्ही फुकटच्या आर्टिस्ट म्हटली तो मला, मी तुला भाव नाही देत जा. अय्या, ओव्हर ऍक्टिंग के 50 रुपये काटो इसके. दीदी आणि डॉली जोपर्यंत रांगोळी काढताय तोपर्यंत मला हा कॉर्नर डेकोरेट करायचा आहे. म्हणजे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे हा कॉर्नर मी डेकोरेट केला आहे. अजून याच्यामध्ये काहीतरी ॲड करायचं आहे. ते ॲड केलं. पूर्ण काय काय केलं मी ते सगळे दाखवते. अगोदर हे असं केलं आहे. हे वालं होम डेकोर आम्ही केलं आहे, सगळं हाताने केलेलं आहे. यातलं फक्त आरसा विकत आणलेला आहे. आणि हा असा कॉर्नर इथला. पूर्ण फायनल लुक दाखवते. पूर्ण फायनल लुक लवकरच दाखवते. अगोदर मी माझं तर आवडते, मी काय अशी राहू का? तुम्हाला आजचा माझा हा लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी आजीला विचारते की मी कशी दिसते. बघ आजी, मी कशी दिसते? चांगली दिसते बाळा. आता दीदी सुद्धा रेडी झाली आहे, आणि मम्मी पप्पा आम्ही सगळे आज रेडी झाले आहोत. तर त्या दोघांचा पण लुक दाखवते. आणि आज मम्मीनी नऊवारी घातली आहे. गुलाबी जांभळा सरक मध्ये जा तिकडं. तर आता मी तुम्हाला मम्मी पप्पांचा लुक दाखवते. मम्मीने नऊवार घातलंय. ती नाही नाही म्हणत होती, पण आम्ही खूप हट्ट केला. पप्पा तिला फिरवतील.
बसायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुझा घडावा तुझे कारणे देव माझा पडावा पेशू नको गुणवंता अनंता आता चला पुस्तक वेळ लगेच हे आमचे छोटे भटजी. काय म्हटली तर आता आमची पूजा झालेली आहे. हा प्रसाद तुमच्यासाठी पण.